तो प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवल्या जातात आणि त्याची पूजा केली जाते. त्यापेक्षा घरी एरियातली माती आणून त्या मातीला जसा येईल तसा गणपती बनवायचा आणि त्याची पूजा करून ती पुन्हा पृथ्वीलाच विसर्जन करायची किंवा मातीमध्ये नदीमध्ये विसर्जित करायची, म्हणजे सर्व नैसर्गिक राहतं. मी गेल्या 15 वर्षापासून घरीच गणपती बनवते. कधी काळ्या मातीचा, कधी पांढऱ्या मातीचा असा गणपती बनवते आणि घरीच विसर्जन करते. कारण मला काही यात भागीदार व्हायचं नाहीये, माझ्या मनाला काही पटत नाही ह्या गोष्टी, म्हणून मी सर्व काही नैसर्गिकरित्याच करते आणि त्याचा आनंद मला मिळतो. तो मी पुरेपूर आनंद उपभोगते. तुम्ही जसं पेराल तसं उगेल. तुम्ही जसं विसर्जन कराल ते तसंच आपल्याला रोगराई, प्रदूषण या गोष्टीला तोंड द्यावं लागतं. विसर्जन म्हणजे चांगल्या गोष्टी निसर्गाला द्यायच्या. आपण गणपतीचं विकृतीकरण